नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम्समध्ये सहर्ष स्वागत। आज दक्षच्या कट्ट्यावर आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आपल्या श्रीगोंद्याचे ज्येष्ठ आणि घोगरगाव इथून श्रीगोंद्यामध्ये येऊन राजकारणावर आपली पकड घट्ट करणारे बाबासाहेब भोस आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याकडनं त्यांचा आत्तापर्यंतचा जो असलेला प्रवास आहे तो राजकीय प्रवास आपण समजून घेणार आहोत। साहेब, मला असं म्हणायचं की आपण श्रीगोंद्यामध्ये आलात आणि एक वेगळी पकड आपल्या राजकारणावर घट्ट केली आहे, तो आपला जो प्रवास आहे तो कसा आहे? खरं तर राजकारणाचा प्रवास माझा कॉलेजच्या जीवनापासून सुरू आहे। मी 71 ते 76 त्यावेळेसचे माझे मित्र भीमराव धोंडे असतील, गोविंदराव पाचपुते असतील, अनेक माझे सहकारी आम्ही एकत्रित त्यावेळेस कॉलेज शिकलो आणि 76ला कॉलेज सोडलं। पण कॉलेजच्या जीवनामध्ये 73-74ला मी न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेजचा जेज झालो। खेळामध्ये मी कबड्डी युनिव्हर्सिटी प्लेयर झालो आणि मला राजकीय अंग तेव्हापासूनच होतं की कॉलेजच्या जीवनामध्ये सांघिक खेळाच्या माध्यमातून, सांघिक खेळ म्हणजे कोणता, हॉलीबॉलचा सांघिक खेळ असेल, कबड्डीचा सांघिक खेळ असेल, कुस्तीचा वैयक्तिक जरी गेम असला तर खो खोचा सांघिक गेम असेल, या खेळामुळं मला मित्र जोडण्याची तेव्हापासून सवय कॉलेजच्या जीवनापासून लागली। आणि 76 साली कॉलेज सोडल्यानंतर मी घोगरगावला थांबलो। घोगरगावला थांबल्यानंतर खेळामुळं माझा BAचा शेवटचा माझा हिंदी विषय BAचा होता, परंतु खेळासाठी मी नागपूरला गेलो युनिव्हर्सिटी ज्यावेळेस माझं सिलेक्शन झालं त्यावेळेस, आणि त्यामुळं मला पदवीधर मला होता आलं आणि मी 76ला कॉलेज सोडल्यानंतर घोगरगावला त्या ठिकाणी गावी स्थायिक राहिलो आणि त्यावेळेस मी तिथं 76-77 साली गावामध्ये हॉटेल सुरू केलं आणि हॉटेल सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी निमगाव गांगाडा या ठिकाणी सीना धरणाचं काम नुकतं सुरू झालं होतं। परंतु मला कॉलेजच्या जीवनापासून मैत्रीची सवय असल्यामुळं सीना धरणावरचे जे अधिकारी असेल, डेप्युटी इंजिनियर असायचे, ओरशेर असायचे, इतर काय अधिकारी असायचे, निमगाव गांगाड्याला असं काही करमणुकीचं साधन नव्हतं। ते रोडपासून बाजूला गाव असल्यामुळं संध्याकाळी 5:30च्या पुढं ही सगळी मंडळी माझ्याकडे हॉटेलवर येऊन बसायची। त्यांचे माझे राजकीय संबंध झाले आणि ओळखी झाल्या। पुढं खोत नावाचे डेप्युटी इंजिनियर मला त्या ठिकाणी मित्र म्हणून लाभले। त्यावेळेस त्यांनी मला सीना धरणाचं काम देण्याचं कबूल केलं, पण मी त्यांना सांगितलं की साहेब माझ्याकडे पैसे नाहीत। ते म्हणले नसू दे पैसे, मी तुला मदत करीन, आणि म्हणून खोत साहेबांनी त्या काळामध्ये मला मदत केली आणि त्यावेळेस मी अतिशय चांगला कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्या ठिकाणी माझी ख्याती तयार झाली होती। खरं तर राजकारणात मी पडलो नसतो तर एक मोठा कॉन्ट्रॅक्टर झाला असतो, परंतु पुढं 78-79ला ज्यावेळेस जिल्हा परिषदच्या पहिल्या निवडणुकीचे वारे सुरू झाले त्यावेळेस मांडुगण गटाची, जिल्हा परिषद गटाची बैठक बनपिंपरीला शिवाजीराव नागवडे, कैलासवासी शिवाजीराव नागवडे त्या ठिकाणी आले आणि आदरणीय कैलासवासी बलवाननाथ जगताप यांच्या घरी ती जिल्हा परिषद उमेदवार कोण असावा ही बैठक त्या परिसरातल्या कार्यकर्त्याची झाली। तर आम्ही पण घोगरगावचे काही माझे मित्रमंडळी, थिटीसांगलीची काही मित्रमंडळी, त्या परिसरातले मित्रमंडळी आम्ही पायी गेलो। पायी गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी एकमुखी बलवीनाथाचं नाव त्या ठिकाणी सुचवलं आणि सुचवल्यानंतर त्यावेळेस डोक्यात जिल्हा परिषदेची निवडणूक नव्हती। परत ज्यावेळेस आम्ही पायी घोगरगावला निघालो त्यावेळेस मला थिटीसांगलीचे पांडुभाऊ, कैलासवासी पांडुभाऊ उगले असतील, कैलासवासी नाथाभाऊ वाळके असतील, ह्या सगळ्या मंडळींनी मला एक सल्ला दिला आणि तो सल्ला मला खरं तर राजकारणात फार मोठा उपयोगी पडला। त्या सगळ्या मित्रमंडळींनी मला विचारलं की आपल्याला राजकारण करायचं का? मी त्यांना सांगितलं आपल्याला राजकारण करायचं, परंतु 5 वर्ष मी आता या सीना धरणावर इकडे तिकडे कॉन्ट्रॅक्टची कामं घेतो, 2 पैसे मिळवतो आणि आपल्याकडे 2 रुपये आले की पुढच्या वेळेस आपण जिल्हा परिषद निवडणूक लढू। परंतु ज्यांना राजकारणाचा काही गंध नसताना त्या माणसांनी मला सल्ला दिला की आज राजकारणात आपली ओळख नाही, आपण आज पडलो म्हणून जिल्हा परिषदला उमेदवारी करायची। आणि मग त्यांचा तो सल्ला खऱ्या अर्थाने मला तो भावला की खरंच आपल्या ओळखी नाहीत। कॉलेज आपण 76 साली सोडलं, आज जर थिटीसांगली, घोगरगाव, रुईखेल, बनपिंपरी, तरडगाव, चौरसांगी हे गाव सोडत तर इतरत्र कोळगाव गटात कोळगाव गट असायचं, तिथं काही ओळख नसायची। तो सल्ला पटल्यामुळं त्यावेळेस खऱ्या अर्थाने निवडणूक करायचा निर्णय आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतला। त्यावेळेस घोरपडे सर असतील, भाऊसाहेब बेलंडे असेल, कुंडलिक तात्या असतील, मी असेल, आमचे सहकारी आमच्या सगळ्याचा कॅप्टन म्हणून राजकारणातला कुंडलिक तात्या जगताप आमचे नेते त्यावेळेस असायचे।
त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने 79ची पहिली निवडणूक पडलो म्हणून आम्ही उभं राहिलो. आणि ॲक्सिडेंट जसा व्हावा तसा राजकारणातला माझा पहिला ॲक्सिडेंट झाला आणि मी 257 मतांनी पहिली निवडणूक ती जिंकली. 80 साली ज्यावेळेस विधानसभा झाली त्या विधानसभेला बबनराव उभे राहिले, शिवाजीराव बापू उभे राहिले आणि कुंडलिक जगताप उभे राहिले. तर कुंडलिक जगताप आणि बबनराव फारसं काय राजकारणात करणार नाही अशा प्रकारची भूमिका खऱ्या अर्थाने बापू आणि बापूंच्या सहकार्याची होती. परंतु त्यावेळेस बबनरावनी अतिशय सर्वसामान्य माणसात जाऊन सर्वसामान्य माणसाची नाळ जोडली आणि ती निवडणूक जिंकली. जिंकल्यानंतर बबनराव मी कॉलेजचे वर्गमित्र असल्यामुळं बबनरावचे जे पंचायत समिती सदस्य होते त्यांना मी विनंती केली की तुम्ही आता आमदार झाला, मला सभापती व्हायचंय, तर मला तुम्ही मदत केली तर फार बरं होईल. पण त्यावेळेस बबनरावनी मोकळ्या मनाने पंचायत समितीला मला मदत करायचा निर्णय घेतला. आणि त्यावेळेस मात्र मला त्यांनी एक अट घातली की तुला सभापती करतो पण प्रकाश पाटवाला उपसभापती करावं लागेल, अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि त्यावेळेस तो निर्णय घेणं माझ्या हातात नव्हतं. मी नगरला गेलो, घोरपडे, कुंडलिक तात्या आणि मी संध्याकाळी गेस्ट हाऊसच्या जिल्हा परिषद एकत्र बसून ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस घोरपडेने भूमिका घेतली. कुंडलिक काय आणि बाबा काय, पंचायत समितीचा सभापती कोणी होत असेल तर तो आपला होतोय म्हणून खऱ्या अर्थाने त्यावेळेस बबनरावचा तो प्रस्ताव मान्य केला आणि तशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली. त्यावेळेस तो पंचायत समितीचा ठराव इतका गाजला की 3 महिने म्हणजे 91 दिवस मी 5 लोक घेऊन बाहेर होतो आणि 92व्या दिवशी तो असा ठराव पास झाला. आणि 81 साली पहिल्यांदा मी त्या ठिकाणी या तालुक्याचा पंचायत समितीचा सभापती झालो. खरं तर त्या काळात जिल्हा परिषदेच्या सदस्याला पंचायत समितीचं सभापती होता येत होतं. आणि मला पहिली टर्म 3.5 वर्षाची सापडली. नंतर कुंडलिक तात्याने त्यांनी घोरपडेने त्यांनी बापूंना जामदार कंपनीला हाताशी धरून मला एकट्याला पाडून माझ्यावरती आयुष्यात ठराव आणण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दिवस आठवडा बाजार असायचा, श्रीगोंद्याचा बाजार असायचा. श्रीगोंद्याच्या पंचायत समितीमध्ये जत्रेचं स्वरूप यायचं. तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातला माणूस श्रीगोंद्याला त्या दिवशी सोमवारी यायचा. मग ते पोलीस स्टेशनचं काम असेल, तहसील कचेरीतलं काम असेल, त्या ठिकाणी BNCचं काम असेल, कुठल्याही बँकेचं काम असेल, वेगवेगळ्या कामासाठी तो यायचा आणि त्यांना मदत करायचं काम आम्ही त्या ठिकाणी घ्यायचो. मी या ठिकाणी 81 साली राहायला आलो. आपण गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करता आहात, सुरुवातीपासून आपण ह्यात आहात, मग आपण स्वतःची संस्था का काढू शकला नाहीत? 81 साली ज्यावेळेस मी या तालुक्याच्या पंचायत समितीचा सभापती झालो त्यावेळेस माझे कॉलेजचे मित्र आष्टी पाटोदा मतदारसंघात आष्टीचे आमदार भीमराव धोंडे हे त्यावेळेस तिकडं आमदार झाले. आणि तिकडं आमदार झाल्यानंतर भीमरावनी मला सांगितलं मी इकडे शिक्षण संस्था काढतो, तिकडं तू शिक्षण संस्था एक काढ, मी तुला त्या ठिकाणी मदत करेन. त्यावेळेस मग मी ती भूमिका घेतली आणि त्यावेळेस शिक्षण संस्था रजिस्ट्रेशन करायचे, कागद गोळा करायचं काम मी सुरू केलं. त्यावेळेस माझ्या वडिलांना ज्यावेळेस ही समजलं त्यावेळेस वडिलांनी मला बोलून घेतलं आणि सांगितलं की या गावामध्ये कर्मवीर अण्णा स्वतः आलते आणि कर्मवीर अण्णाची पदस्पर्शाने पाहून झालेले हे गाव आहे आणि त्यांनी इथं आम्हाला रयचं हायस्कूल काढायला लावलं आणि आता त्या आम्ही हायस्कूल काढलं. खरं तर ते रयचं रोपटं आम्ही लावले, त्याचं सांभाळ करायचं काम घोगरगावमध्ये तू करायचं, बाकी इतर शिक्षण संस्था काढायचे नाही. म्हणून मी ते कागद हातातले खाली टाकले आणि त्या काळापासून तेव्हापासून 81 पासून खऱ्या अर्थाने मी रय शिक्षण संस्थेमध्ये झुकून देऊन या ठिकाणी काम ते आतापर्यंत या क्षणामध्ये काम केलं. आदरणीय कैलासवासी काळेसाहेब असतील, काळेसाहेबांनी मला रयच्या जनरल बॉडी सदस्य केलं, रयतच्या त्याच्यानंतर मॅनेजिंग कौन्सिल सदस्य केलं आणि मी त्या ठिकाणी रयतमध्ये काम केलं. या ठिकाणी 82 साली या तालुक्यामध्ये कॉलेज नव्हतं. बबनराव मी राजकारणात एकमेकांच्या विरोधात होतो, परंतु इथं आम्हाला ज्या कॉलेजच्या जीवनात अडचणी आल्या त्या इथून पुढच्या पिढीला येऊ नयेत म्हणून खरं तर बबनरावनी मी 82 साली रयचं काळेसाहेबाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कॉलेज काढलं. म्हणून मी माझी शिक्षण संस्था वडिलांच्या सांगण्यावरून काय स्वतःची काढली नाही आणि रयतमध्ये झुकून देऊन काम केलं. आपण श्रीगोंद्यामध्ये आलात तर त्या अनुषंगानं आपल्याला कोणाकोणाची मदत भेटली? किंवा 81 साली ज्यावेळेस मी सभापती झालो आणि त्यावेळेस मला 3.5 वर्षाची टर्म सभापती पदाची मिळाली. नंतर माझ्यावर आयुष्यात ठराव आला आणि आयुष्यात ठराव आल्याच्या नंतर मी पंचायत समितीच्या सभापती पदाचा राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर आता आपल्याला इथं राहायला जागा नाही, पण घोगरगावला जायचं. तर मला या ठिकाणी मी पंचायत समितीचा सभापती होतो त्यावेळेस
पोलीस स्टेशनच्या ग्राउंडवर हॉलीबॉलचा आम्ही रोज खेळ खेळायचो. या ठिकाणी हॉलीबॉलचं टुर्नामेंट भरवायचो. हे सांघिक गेम असायचे आणि हॉलीबॉलमध्ये जवळजवळ 12 लोक खेळायला लागतात. म्हणजे 12 मित्र तयार झाले, 12 कार्यकर्ते तयार झाले. म्हणून माझा काम करण्याचा स्वभाव, मग या शहरातला आमचा व्यापारी वर्ग असेल, या शहरातले सगळे तरुण वर्ग असतील, सगळ्याच बरोबर घेऊन खरं तर लोकांनी मला इतकी मदत केली की त्यावेळेस सगळे खेळाडू आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही गोवरावाला जायचं नाही, तुम्ही इथं राहायचं. मी म्हणलं कुठं राहू? मग प्रदीप वैद्य हे माझे मित्र आहे, ते पुढे आले आणि त्यांनी त्यांच्या घर आहे इथलं पेठेतलं ते घर मला दिलं. जवळजवळ 10 वर्ष मी त्या घरामध्ये राहिलो, इथं राहिलो. म्हणून खऱ्या अर्थाने माझं राजकारण जिवंत राहिलं. खरं तर हे सगळं श्रेय माझ्या श्रीगोंदा शहरातल्या आमचे हॉलीबॉलचे खेळाडू असतील, इतर व्यापारी असतील. त्याच्यात नाव मग आता आमचा प्रदीप वैद्य असेल, बंडू असेल, या ठिकाणी आमचा मेहता असेल, दिलीप मेहता असतील, दिलीप वैद्य असेल, अनेक असे नाव सांगण्यासारखे आहेत. गुलाब निंबाळकर असतील, ही सगळी मंडळी. आणि मग त्याच्यामुळं बाकीचे खेळाडू तयार झाले. मी त्यांची टीम इथं ज्या ठिकाणी टुर्नामेंट असतील त्या ठिकाणी आम्ही खेळायला जायचो. त्याच्यामुळं या शहराने मला 3 अपक्ष निवडणुकीमध्ये शहराने मला जास्त मतदान करण्याचं काम केलं. 3 वेळेस मी 1500, 1600, 1700 मतांनी पुढे राहिलो. म्हणून खरं तर राजकारण माझं जीवन आहे. हे सगळं श्रेय मी माझ्या मित्रांना देतो. त्यावेळेस इथं कुणीच राहायला नव्हतं आणि मग कुठल्याही पक्षाचा कुठल्याही गटाचा माणूस जर त्याला अडचण आली तो माझ्याकडे यायचा आणि मी त्यावेळेस माणसं जोडायचं काम केलं. मी मात्र गट तट पक्ष काही न पाहता आपल्याकडे जो माणूस अडचणीच्या काळात येईल त्याला मदत करायची भूमिका मी घेतली. त्यानंतर मी शिवसेनेत जाण्याच्या मनस्थितीत होतो, परंतु आदरणीय दादाभाऊ कळमकर माजी आमदार नगर शहर यांनी या देशाचे नेते पवारसाहेब यांना सांगितलं की श्रीगोंद्याचा बाबासाहेब भोस नावाचा एक कार्यकर्ता, अतिशय चांगला कार्यकर्ता, चळवळीतला कार्यकर्ता आहे, त्याला आपण बरोबर घेतलं तर आपल्याला चांगली पक्षाला मदत होईल. म्हणून त्यावेळेस दादाभाऊंनी पवारसाहेबाबरोबर मला नगरहून पुण्यापर्यंत हेलिकॉप्टर नेलं आणि त्या ठिकाणी मी पवारसाहेबाबरोबर काम करण्याची भूमिका त्यावेळेस घेतली. आणि पहिल्यांदा 99 साली मला उपाध्यक्ष पवारसाहेबांनी केलं. आणि उपाध्यक्षाकडे शिक्षण खातं असायचं, आरोग्य खातं असायचं. त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या तालुक्यातला जिल्ह्यातला प्राथमिक शिक्षक असेल, आरोग्य कर्मचारी असेल, जिल्हा परिषद कर्मचारी, मी त्यांची अतिशय माझी त्यांची नाव जुळली. आणि मी त्यावेळेस शिक्षकांच्या बदल्या सभापतीच्या काळात जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालो. त्या काळामध्ये खुलेआम अशी ओपन बदल्या आम्ही करायचो, पण त्या बदल्या कोणाच्या राजकीय आकाशापोटी केल्या नाही, कोणाची गैरसोय केली नाही. आणि त्या काळामध्ये महिला शिक्षकांच्या मागासवर्गीय आमचे शिक्षक असतील त्यांना सुद्धा एक शिक्षकी शाळेवर कधी दिलं नाही, माहिती आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने माझं राजकारण आता या क्षणापर्यंत इथपर्यंत जे आलंय ते खऱ्या अर्थाने या सगळ्या कर्मचाऱ्याच्या जीवावरती आणि कार्यकर्त्याच्या जीवावरती या ठिकाणी राजकारण आलं. पण माझी ज्यावेळेस मी 3दा विधानसभा केली, एकदा विधानसभा सोडून दिली, पण 2दा मला विधानसभेमध्ये एकदा 47,000 मतं पडली आणि एकदा 40-41,000 मतं पडली होती. 40-41,000 ज्यावेळेस मतं पडली होती ती मतं मात्र माझे आणि माझ्या कार्यकर्त्यांची होती. त्यावेळेस माझ्याबरोबर या तालुक्यातला कुठलाही पुढारी नव्हता. अशी खऱ्या अर्थाने राजकारणाची वाटचाल झाली. खरं तर माझ्या राजकीय जीवनातली एक खंत माझ्या मनामध्ये याही क्षणात आहे की मी एवढं काम या तालुक्यामध्ये केलं. आजही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेलं काम प्रत्येक गावामध्ये या तालुक्यातल्या वाडी वस्तीवर असेल, मग शाळेच्या माध्यमातून, रस्त्याच्या माध्यमातून असेल, MECBच्या माध्यमातून असेल, अनेक जिल्हा परिषदेची योजना मी या तालुक्यातल्या सर्वसामान्य वाडी वस्तीवरती पोहोचण्याचं काम केलं. अनेक शाळा बालवाड्या या ठिकाणी उभ्या करायचं काम केलं. आणि एवढं काम केल्यानंतर मला या तालुक्याचे एकदा आमदार व्हावं अशा प्रकारची खंत माझ्या मनामध्ये राहिली. परंतु आजही माझ्या मनात लोकांनी जर मला संधी दिली तर मी इतरांपेक्षा निश्चितपणे या ठिकाणी चांगलं काम करून दाखवीन. आता विधानसभेचं जे वारं वाहत आहे त्या चर्चेमध्ये आपण आहातच. मध्यंतरी लंके साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी आले होते. 2.5 ते 2 तास आपल्याबरोबर त्यांनी चर्चा केली. तर त्या चर्चेमध्ये नेमकं आपली काय चर्चा झाली? नाही, त्यावेळेस खरं तर मला जिल्ह्याच्या राजकारणात आदरणीय पवारसाहेबांनी काम करण्याची संधी दिली आणि
मी अजितदादाबरोबर राजदादांच्या मुळे मी सहकारात कारखान्यात आम्ही एकत्र काम करत असल्यामुळं अजितदादाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. हे पवारसाहेबांना ज्यावेळेस कळालं त्यावेळेस पवारसाहेबांनी मला फोन केल्यानंतर किंवा पाचपुते नागवडे जर एकत्र राहिलेली तर तिथे आपल्याला अडचण येईल का, मला त्यांनी बाकीचं काही सांगितलं नाही की विचारलं नाही की अजितदादाबरोबर गेले काय काय काय. परंतु ज्यावेळेस मला विचारलं किंवा अडचण येईल का, मी सांगितलं अजिबात अडचण येऊ देणार नाही. आणि नंतर मग मी अजितदादांना त्यांना सांगितलं की निलेश लंके साहेबांना जर उमेदवारी मिळाली तर मला ते घरातले नातेवाईक आहेत, मला त्या ठिकाणी काम करावं लागेल. म्हणून मी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय थांबवला आणि पवारसाहेबाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. आणि त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने लोकसभेमध्ये मी कामं केलं. जुने माझे सगळे सहकारी या ठिकाणी बरोबर घेतले, सगळ्याला सांगितलं. आणि नंबर 2ची मतं श्रीगोंदा तालुक्यातून मिळवून द्यायचं काम मग तिथं घनसमान असेल, मी असेल, त्या ठिकाणी साजन पाचपुते असतील, महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्याला बरोबर घेऊन घेतलं. आणि 40 वर्ष या तालुक्यात काम केल्यामुळे, वेगवेगळ्या भूमिकेतून काम केल्यामुळं सगळे कार्यकर्ते बरोबर राहिले. आणि म्हणून खऱ्या अर्थाने लोकसभेमध्ये सुद्धा आम्ही त्यांना चांगली मदत करू शकतो. आता विधानसभेचं जे वारं वाहत आहे, अनेक जण इच्छुक आहेत, त्यामध्ये आपणही आहात. तर आपण कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढू इच्छितात? तर विधानसभेला खरं तर गेली 35-40 वर्ष मी या ठिकाणी जे काम केलं जिल्हा परिषदेच्या मग पंचायत समितीचे सभापती असेल, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असेल, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल. खरं तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पहिल्यांदा अरुण पाटील कडू असताना लालदेवाची गाडी मिळाली. या तालुक्यामध्ये 2च माणसाला लालदेवाची गाडी मिळाली. ती पहिल्यांदा आदरणीय बबनदादा पाचपुते यांना मिळाली आणि नंतर मला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रूपाने मिळाली. मी अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदमध्ये मी म्हणू नये पण आजही तुम्ही कुठेही जाऊन कुठल्याही रिटायर शिक्षकाला, रिटायर आरोग्य सेवकाला, रिटायर एखाद्या कार्यकर्त्याला, जे राजकारणाच्या बाजूला राजकारण सोडून थांबलेल्या कार्यकर्त्याला, कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारलं तर तो निश्चितपणे या जिल्हा परिषदेचे आतापर्यंत जे चांगल्यापैकी काम करणारे म्हणजे आदरणीय गडाखसाहेब असतील यांच्या बरोबरीने माझं नाव निश्चितपणे त्या ठिकाणी घेतलं जाईल. हे मी सांगण्याची गरज नाही, तुम्हाला समाजात चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि हे सगळं चालू असताना आपणही इच्छुक आहात. आपण म्हटल्याप्रमाणे अनेक वेळा आपण उभेही राहिला आहात, परंतु तुम्ही थांबला आहात. नागरिकांचं असं मत आहे की प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस आपण इच्छुक म्हणून उभे राहता आणि ऐनवेळी आपण माघार घेता किंवा तोडजोड करता, त्याबद्दल काय सांगाल? नाही, प्रश्न असा तडजोड करणं म्हणजे याचा अर्थ काय मला समजलं नाही. मी राजकारणात तडजोड मला ते समजलं नाही. परंतु राजकारणामध्ये अडचण आली तर थांबावं लागतं आणि संधी मिळेल तर पुढे निघून जावं लागतं. आज मला तुम्ही सांगा या तालुक्यामध्ये माझं मत असं आहे की आमदार कोण असावा की ज्यांनी 10-5 वर्ष पुढं मग त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, सार्वजनिक जीवनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातले जे प्रश्न आहेत त्या लोकांच्या प्रश्नावर गेली 10-5 वर्ष काम करावं. नंतर त्यांनी खऱ्या अर्थाने आमदारकीचे स्वप्न पाहिले तर मला वाटतं काही अडचण नाही, इच्छुक काही गैर नाही. परंतु घरातून उठला लगेच आमदार व्हायला निघाला. आता अशी परिस्थिती झाली, सगळा पोरखेळ झालाय तालुक्यात, सगळा पोरखेळ करून टाकलाय. खरं तर याच्यापूर्वी अशी परिस्थिती नव्हती की एखादं 2-3 कोणतरी इच्छुक असायचं आणि पार्टी पक्षाने निर्णय घेतला की त्या ठिकाणी बाकीच्यांनी थांबायचं. आजची परिस्थिती फार वेगळी झाली. तरी पण माझं असं मत आहे, लोकांनी मला जर संधी जर लोक म्हटले तर मी सुद्धा त्या ठिकाणी पुढेही मागं राहणार नाही. आणि 40 वर्षाचं माझं जे काम आहे त्या कामाजीवर सुद्धा मी उद्याच्या काळामध्ये निश्चितपणे आमदारकीची निवडणूक करील, मला ती खात्री आहे. पुन्हा तोच मुद्दा येतो की आता तुमची लास्ट संधी तुम्ही आहे असं म्हणताय, यावेळेस पण आपण तडजोड कराल की नाही? नाही, तडजोड म्हणजे मला एक लक्षात ठेवा, मी तुम्ही बोलण्याचा अर्थ मला काही कळत नाही. तडजोड म्हणजे कसं आहे, काय तडजोड करणं म्हणजे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, परंतु ज्या मुद्द्यासाठी आपण निवडणूक लढता तो मुद्दा बाजूला ठेवून तुम्ही माघार घेता आणि ती निवडणूक यशस्वीपणे पुढे पार पडते आणि ठराविक व्यक्तींच्या पाठीमागं तुम्ही पाठिंबा देता. आजची अशी परिस्थिती आहे. मला या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती हे 2च प्रमुख पक्षामध्ये खऱ्या अर्थाने उमेदवारामध्ये लढत या ठिकाणी होईल. कुणी जर अपक्ष उमेदवारी करायचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होणार नाही. मला जर पक्षाने उमेदवारी केली तर निश्चितपणे ती उमेदवारी करीन आणि पक्षाने जर थांबायचं सांगितलं तर मी थांबल. याला राजकारणाची तडजोड म्हणायची. आणि माझं मी परवा खरातवाडीला आदरणीय
खासदार साहेबाचा सत्कार झाला, त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मी होतो. आणि शेवटी तिथं घनश्याम अण्णा होते, राहुलदादा होते. त्यांनी ते त्यांच्या भाषणातून डायरेक्ट इनडायरेक्ट ज्यावेळेस विधानसभेचं स्वप्न दाखवले समोर, त्यावेळेस मी सांगितलं तुमच्यातले भांडणं मिटत नसतील तर मग मला या वयात माझ्या अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायला द्या, मी निवडणूक करतो. लोकांनी त्यावेळेस टाळ्या पिटवल्या. आणि मी त्यावेळेस सांगितलं की खरं तर या तालुक्यातलं राजकारण तुम्हाला जर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडायचा असेल तर पार्टी ज्याला कोणाला उमेदवार देईल, मग ती सेनेला सोडू, काँग्रेसला सोडू का राष्ट्रवादीला ठेवू, तर बाकीच्यांनी थांबून त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, अशी माझी भूमिका. याला राजकारणात ती चढवड म्हणायची. 2019 साली आदरणीय शरद पवार साहेब यांनी राहुलदादांना तिकीट दिलं होतं, परंतु त्यांनी माघार घेतली. नेमकं काय कारण होतं की त्यांनी माघार घेतली आणि वडिकीचा सल्ला आपण त्यांना काय दिला होता? नाही, 2019 साली ज्यावेळेस मग त्या ठिकाणी राजदादा असतील, राहुलदादा असेल, या सगळ्या मंडळींनी निवडणूक करावी अशा प्रकारची भूमिका माझी होती. या ठिकाणी मनोहर पोटे यांच्या डेअरीवरती घनश्यामांना, त्या ठिकाणी घनश्यामांना, राहुलदादा, मी, त्या ठिकाणी राजदादा होते आणि तुम्ही कोणीतरी उमेदवारी करावी अशा प्रकारची भूमिका माझी होती. पण त्यांनी दोघांनी नाकारलं. आणि का नाकारलं मला काही कळलं नाही, कारण त्यांनी सांगितलं नाही, पण दोघांनी नाकारलं. आणि शेवटी मग घनश्यामांना सांगितलं आता तुम्ही कागदपत्र पूर्ण असतील तर तुम्ही उमेदवारी करा अशी विनंती आम्ही त्यांना केली. मग त्याच्यावर त्यांनी ते उमेदवारी केली. आदरणीय स्वर्गवासी गुंडलिक तात्या आणि आपलं खूप मैत्रीचं नातं होतं, तर जाता जाता काही गोष्टी त्यांनी मला राहुल दादाबद्दल सांगितलेल्या आहेत असं आमच्या कानावर आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, वस्तू खरी आहे. कुंडलिक तात्यान मी खरं तर राजकारणाचे गुरु सुरुवातीला माझ्या राजकीय सुरुवात जी झाली ते राजकारणातले नेते आमचे कुंडलिक तात्या होते. पण पुढं आमच्यामध्ये मतभेद झाले आणि तात्याने त्यांनी वेगळी भूमिका घेतली, मी वेगळी भूमिका घेतली. आणि ज्या क्षणाला ते ऑपरेशन करायला जाणार होते त्या क्षणाला आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो. त्यावेळेस एक टर्म राहुलदादा आमदार होऊन गेले होते आणि त्यावेळेस मला त्यांनी घरी बोलून घेतलं होतं. आणि बोलून घेतलं त्यावेळेस माझी त्यांची चर्चा झाली. मी म्हटलं तात्या मला आज घरी बोलवलं, काय भानगड काय आहे? त्यांनी सांगितलं काही नाही, मी ऑपरेशन करायला जाणार आहे आणि मला माझ्यावरती विश्वास राहिला नाही की मी परत जिवंत येईल का काय. मग मी त्यांचे तो दंड धरून त्यांना म्हटलं असं का बोलता? नाही म्हणले आता मी खचलोय, माझ्यावरती विश्वास राहिला नाही, परंतु या तालुक्यातल्या पुढाऱ्यापैकी तूच फक्त मला विश्वास आहे, तूच फक्त राहुलला आधार देशील. म्हणून खऱ्या अर्थाने आमची जुनी मैत्री असल्यामुळं, माझा स्वभाव त्यांना माहीत असल्यामुळं त्यांनी मला बोलून घेऊन त्यावेळेस माझ्याकडनं वचन घेतलं आणि माझ्यानंतर तू राहुलला आधार देशील अशा प्रकारची अपेक्षा माझ्याकडून त्यांनी व्यक्त केली. त्याच्यानंतर ते ऑपरेशनला गेले आणि तिकून त्यांची डेड बॉडीच आणली. त्याच्यानंतर खरं तर राहुलच्या राजकीय जीवनामध्ये त्याला कुठं अडचण येईल असं मी कधीच वागलो नाही. आणि मग त्यांनी ज्यावेळेस माझा मुलगा मला म्हणायचा की आपल्याला फॉर्म भरायचा, फॉर्म आणलेला आज सुद्धा माझ्या ड्रायव्हरमध्ये आहे. मी म्हणलं बाबा मी तात्याला वचन दिलंय आणि त्याच्या विरोधात राहुलच्या विरोधात मी भूमिका घेणं किंवा मी निवडणूक करणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही, म्हणून त्या ठिकाणी मी निवडणूक केली नाही. साजन भाऊ एका बाजूला ओढतायत, दुसऱ्या बाजूला राहुलदादा ओढतायत की उमेदवारी मलाच आहे. जी महाविकास आघाडी आहे त्यांचं ठरलेलं आहे की आता उमेदवारी दिलेली आहे, परंतु शरद पवार साहेबांनी म्हटलेलं की अजून अंतिम निर्णय झालेला नाही. तर आता आपण तिघजण यामध्ये आहात, परंतु दोघंही म्हणतात की उमेदवारी मलाच जाहीर केलेली आहे. मग नेमकं आपलं काय मत आहे? साहेबांशी आपल्या ह्या गोष्टी काही चर्चा झाली काय? साहेबांची माझी काही चर्चा झाली नाही. काल मी सातारला 22, कारण अजून त्यांनी उमेदवार निश्चित केलेली नाही की कुणाला दिली ती. त्यांनी साहेबांनी जाहीर केलं आणि राऊत साहेबांनी जाहीर केलंय की अजून जागा वाटपाचं निश्चित झालं नाही. अजून महाविकास आघाडीचा श्रीगोंद्याचा उमेदवार कोणी डिक्लेअर त्यांनी केलेलं नाही. परंतु 28 तारखेला साहेब इथे येणार इथं, त्यावेळेस मात्र मी त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहे. खरं तर आता आपण ज्येष्ठ आहात, अनेक तरुण या राजकारणामध्ये येऊ पाहत आहात. या सर्व तरुणांना राजकारणाच्या पलीकडे नेमकं काय असतं, ज्याला आपण समाजकारण म्हणतो, राजकारण आणि समाजकारण, त्याचबरोबर आपलं कुटुंबाचं, तिन्हींचाही मेळ आपण कसं घालावं आणि येत्या पुढील काळामध्ये राजकारण कसं करावं असा वडीलकीचा सल्ला आपण काय द्याल? प्रत्येक कार्यकर्त्याला मी सांगत असतो की एखादी इमारत उभी करायची असेल तर त्या इमारतीचा पाया पक्का लागतो आणि त्या इमारतीचा पाया पक्का नसेल तर ती इमारत कळसापर्यंत
जाणार नाही. तशी राजकीय अवस्था, राजकीय जीवनातली अवस्था असती. खरं तर अनेक टप्पे टोंपे खाल्ल्यानंतर तो कार्यकर्ता तयार होतो. लगेच खऱ्या अर्थाने ते वयाच्या 18 वर्षी झाले मताचा अधिकार आला की लगेच त्यांनी विधानसभेचं स्वप्न पाहायला गेलं तर मला वाटतं त्याचा उपयोग होईल असं मला काही वाटत नाही. परंतु मॅच्युअर कार्यकर्ते जर असले तर त्याला खऱ्या अर्थाने राजकारणाच्याच स्टेजवर राजकारण करावं. इतर वेळेस मात्र तालुक्यातला सर्वसामान्य माणूस केंद्र म्हणून खऱ्या अर्थाने विकासाचं काम केलं पाहिजे नाही. अशा पद्धतीने विचार करून कार्यकर्त्यांनी राजकीय भूमिका घ्यावी आणि त्याच्यामुळं भविष्य कसं येईल याची मोठी चिंता निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. आज या ठिकाणी आदरणीय बाबासाहेब भोस यांनी अगदी मोकळेपणानं आपल्याबरोबर चर्चा केली. त्यांचा आत्तापर्यंतचा घोगरगाव ते श्रीगोंदा 40 वर्षाचा प्रवास आपल्यापुढे ठेवला आहे. खरं तर चर्चा अजून दीर्घ व्हायला पाहिजे परंतु वेळेची कमतरता असल्यामुळं आपण या ठिकाणी थांबतो आहोत. आणि त्यांनी आपल्या वडिलकीचा सल्लासुद्धा नवतरुणांना राजकारण करताना समाजकारण करताना दिलेला आहे. आणि उद्याच्या काळामध्ये पक्ष काय निर्णय घेईल त्यावर ते ठाम आहेत. पक्षानं जर त्यांना संधी दिली तर ते नक्कीच निवडणूक लढतील आणि विधानसभेला एक चांगला असलेला आमदार ते आपल्याला दिसतील अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी श्रीरंग साळवेसह दत्ता जगताप, दक्ष टाइम 24 श्रीगोंदा.